गणपती बाप्पा सॉरी आहे, एक दिवसासाठी तू मला माफ करू शकतो, एक दिवसासाठी. येताना बघतात सगळे जास्त डाएट वगैरे गेलं बोललं. बघता ना तुम्ही, मी शून्य प्रकारचं डाएट करते, ह्याच्यावर कळेल ना. भात आहे असं आपण म्हणू शकतो. मला फार विचित्र वाटतंय म्हणताना. येताना बघतात सगळे जास्त डाएट वगैरे गेलं बोललं. नाही ते गंमत दाखवणार तुम्हाला, ते काय. झाली मधली सुट्टी या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आज आपण पोहोचले शिवा या मालिकेच्या सेटवर आणि चक्क आशू आपल्याला भेटले. आणि जेवताना टी व्ही बघू नये, जेवताना अभ्यास करू नये, जेवताना कुठलीही स्क्रिप्ट वाचू नये आणि बिलिंग तर अजिबात करू नये जेवताना. पण काय चाललंय शालो तुझ्या आयुष्यात? आत्ता अजून मी जेवण सुरू केलं नाही, जस्ट जेवण आलंय आणि हे काम संपवून मग जेवण करणार होतं असं ठरवलं होतं. नाही, जेवताना अजिबात काही करू नये. खरं आहे तुमचं म्हणणं, मी नाही काही करत जेवताना. लोक 1:30 वाजले की कधी ताट येतं समोर आणि कधी आपण सगळं सोडून स्क्रिप्ट बाजूला सोडून आपण जेवायला बसतोय असे, म्हणजे आपण प्रत्येक सेटवर असं बघतो. पण हे काय, ताट समोर आलंय तरी सुद्धा अरे ऐक ताट आलंय जेवणाचं. आलंय ना, आलंय ताट आलंय. आल्या आल्या त्यांनी माझ्यावरती एक हे भडास काढली आहे, बॉम्ब फोडलाय एक की क्रिटिसाइज केलं एवढं, तर आता जेवायला सुरुवात करतो. बरं प्लीज काय काय आणलंयस ते सांग स्पेशल. ॲक्च्युली आपलं सगळं सेटवरच आहे जेवण. आज भेंडीची भाजी आहे, उसळ आहे, भात आहे आणि छान कुरमुरे आहेत आणि त्याच्याबरोबर डाळ सुद्धा आहे. घरातून काहीच नाही? नाही ग, माझ्या घरी कोणीच नाही, मी एकटाच राहतो. तू फक्त मेसेज कर, DM कर, लोक असे डब्बे पाठवतील, ॲड्रेस पाठव लोकांना, सगळ्या सुंदर सुंदर मुली डब्बे घेऊन उभं राहतील दारात. थँक्यू सो मच. तुम्ही जे काही प्रेम देताय आणि तुमचा जो काही सपोर्ट आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. डब्यांचं प्रेम पाहिजे की नाही, ते मालिकेवरचं प्रेमाबद्दल बोललास बरोबर. हो, हेही डब्यांचं प्रेम सुद्धा हवंय, पण चालेल, काय हरकत नाही. आता सेटवरती छान जेवण आहे. तुझी फेवरेट डिश कुठली? माझी फेवरेट डिश स्वीट डिश मला रसमलाई आवडते खूप. आणि तसं म्हटलं तर खूप साऱ्या डिशेस आहेत. म्हणजे मला मासे खूप आवडतात, मला पावभाजी खूप आवडते, मला वेगवेगळ्या प्रकारचे केक्स आवडतात, बिर्याणी आवडते. मी स्वतः बिर्याणी बनवतो, मला स्वतःनीच बनवलेली बिर्याणी खूप जास्ती आवडते, कारण मी माझ्या टेस्टप्रमाणे बनवतो. म्हणजे असं म्हणतात की जो बनवतो जेवायला तो सगळ्यात जास्त भारी स्वतःसाठी बनवू शकतो, कारण तो स्वतःच्या टेस्ट बर्ड्स प्रमाणे त्याच्यात मसाले ॲड करू शकतो आणि त्याप्रमाणे तो बनवू शकतो. बिर्याणी सगळ्यात जास्त. सो मी स्वतःच्या हाताने बनवलेली बिर्याणी मला खूप आवडते. सेटवर कधी बनवणार ही बिर्याणी पार्टी, कधी होणार आहे सेटवर? सेटवरती ही बिर्याणी पार्टी सध्या होऊ शकत नाही, कारण सध्या आपलं शेड्यूल खूप हेक्टिक आणि क्विक चाललंय. एकदाचं प्रपोज करून टाक, लग्न उरकून टाक, म्हणजे कसं बिर्याणी पार्टी वगैरे करायला निवांत वेळ मिळेल. चालेल, 100%. एकदाचं आता गंमत अशी आहे की प्रपोज होणार आहे का काय होणार आहे, लग्न होणार कसं होणार, हे सगळे जे ट्विस्ट्स आहेत, मसाले आहेत तुमचे सगळे, ते आमचे सगळे मसाले आहेत. आमच्या झी मराठीचे ते मसाले आहेत आणि ते आता तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील लवकरच. सो स्टे ट्यून्ड. ही मालिका जशी बिर्याणी असते तसं मालिकेत देखील आहे. बरं मसाले म्हणालास तर मला सांग, सेटवर सगळ्यात तिखट मसाला कोण? तिखट मसाला म्हणजे काय, रागारागी कोण, रागवतं कोण? नाही, कोणीच नाही. मी तर राग किंवा चिडचिड करणारं कोणीच बघितलं नाही सेटवरती. आणि असं कोणी नाही आहे. नाही. बरं पुरणपोळीसारखं गोड कोण? पुरणपोळीसारखे गोड तर सगळेच आहेत. माझी आई सीताई, ती पण गोड आहे खूप. शिवा गोड आहे खूप. शिवा जरी तुम्हाला दिसत असली हाणामाऱ्या करताना तरी स्वभावाने गोड आहे. सृष्टी
गोष्टी गोड आहे खूप. आपला मांजा सगळ्यांचीच नावं नाही घ्यायची, एकच नाव घ्यायचं. माझी आई. आणि तांबडा रस्सा कोण? तांबडा रस्सा. आता तांबडा रस्सा कोण आहे? तांबडा रस्सा म्हणजे काय एक्झॅक्टली? तांबडा रस्सा जो नॉर्मली नॉनव्हेजचा असतो तांबडा. नाही, तांबडा रस्सा मला माहितीये काय असतो. मी तुला विचारतोय तांबडा रस्सा हे कोणाला देऊ? तू सांग, तांबडा रस्सा झणझणीत कोण आहे? झणझणीत कोण आहे? झणझणीत कोण आहे? असं झणझणीत थोडी स्वभाव असतो कोणाचा, असा नाही बाबा कोण. तिखट बोललं की नेहमी आपलं काय म्हटलं ना, तिखट कोणीच नाही आपल्या सेटवरती. बरं, या तिखट हे उत्तर हवंच आहे का? म्हणजे एक काहीतरी उत्तर तिखटाचं हवंय. कारण की काहीतरी तिखट पाहिजेच ना जेवणात. तू असं गोड 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 किती खाणार आहेस? काय म्हणतो, जेवणात तिखट पाहिजे, बरोबर आहे, ते आपल्या टेस्टसाठी असतं. माणसांमध्ये कशाला तिखटपणा पाहिजे? असं कोणी नाहीच आहे. एवढी गोड असते का मालिका कधी? एवढे मसाले टाकता तुम्ही मालिकेत. तुम्हाला काय विचारलं? तुम्हाला विचारलंस का मालिकेत तिखटपण? तुम्हाला विचारलं सेटवरती तिखटपण? मालिकेतला भाव कोणाचा असतो का ते? मालिकेतला जो तिखटपणा आहे तो माझ्या ताईचा आहे, पण तो अजून आला नाहीये सगळ्यांसमोर. तो आता येईल हळूहळू, की ताई कसं तिखटपणे वागते सगळ्यांची, ती शिवाला कसं ट्रीट करते. आणि जेवताना जसं पापड किंवा हे लागतात आपल्याला, तसं कोण की हे मालिकेत पाहिजेच पाहिजे किंवा खऱ्या आयुष्यात सुद्धा पाहिजेच पाहिजे? ही मालिकेत पाहिजेच पाहिजे अशी व्यक्ती नाहीये, अशी एक गँग आहे आमची, पाना गँग, जी मालिकेत पाहिजेच पाहिजे. ती नसेल तर मालिकेतली मजा तशी नाहीये. म्हणजे आपण जसं लोणचं आहे, जशा आपले हे फ्रायम्स आहेत, तसे आपली पाना गँग जी आहे ती मालिकेला अलाइव्ह ठेवते. तू स्वतःला काय नाव देशील? मी भात आहे. पांढरा, तांदळासारखा पांढरा म्हणतात ना, पांढरा शुभ्र धुतल्या तांदळाचा म्हणतात ना. आशुतोष हा भात आहे असं आपण म्हणू शकतो. मला फार विचित्र वाटतंय म्हणताना. तांदळाचा आहेस तू? हा, असं म्हणू शकतो. आशुतोष खरंच आहे धुतल्या तांदळाचा. शालव कसं? शालू एक नॉर्मल माणसासारखा आहे. जशी माणसं असतात तसाच शालू आहे. जसा मी तुमच्या समोर आहे तसंच मी आहे. आगाऊ पण आहे तेवढंच? हो, भरपूर आगाऊ आहे, भरपूर चावट आहे, भरपूर हे काय म्हणतात त्याला, अजून काय काय विशेषण देऊ शकशील ती सगळी. तसा शालू आहे, जसा तुमच्या समोर आहे तसाच आहे. तू आता खाऊ शकतोय. एन्जॉय युअर लंच. थँक्यू सो मच. थँक्यू इथे आल्याबद्दल. तुम्ही एक थोडा वेळ काढून आलात, आणि तुम्ही सुद्धा जेवून घ्या प्लीज जायच्या आधी. जेवताना नो स्क्रिप्ट, सगळ्या स्क्रिप्ट टॅब वगैरे सगळं बाजू. शेवटचं प्लीज मला भरू दे. जरा गरजेचं आहे. असं ठेवून दे ना साईडला. बरं ठेवतो. हो, काय हरकत नाही, ठेवतो. तो शालव आहे, तो व्यवस्थित ठेवणार आहे आणि मगच जेवणाला सुरुवात करणार आहे. आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर गेल्याशिवाय पोटात दाणा उतरणार नाहीये त्याच्या. बरोबर आहे तुझं म्हणणं. बरं, आता आपण आलोय शिवाकडे. आशू काय काय खातोय पाहिलं, तर शिवा काय खाते हे पाहूया. काय काय खातेस? खरं तर जनरली आम्ही नेहमी एकत्र बसतो, पण आता आमचं अगदीच एकटी म्हणजे शूट झालं आणि घेतलं आणि सगळे बसले पण जेवायला, असं झालं. आज आमच्या मेकअप दादांनी माझ्यासाठी खेकडा आणला होता, सो मी खेकडा खाते. अरे काय मंगळवार वगैरे काय असतं की नसतं? काय वार वगैरे काय असतं? शिवासाठी नसतं आणि पूर्वासाठीही नसतं, म्हणजे असं काही नाही आहे, असतं सगळं. फक्त आज अगदीच आता राहावलं नाही म्हणून मी खातीये. खूप लोक खाणार नाहीत मला माहिती आहे, म्हणून मी खाते आता आज. कारण की ओरडतील देखील, पण मला आता पण मी ऑप्शन नाही म्हणून मी सांगून टाकलं की खाते मी आता. पण जनरली पाळणं वगैरे होतं, मंगळवारच होतो आणि नेमका पाळणं. आणि आज जरा त्याने एवढं प्रेमाने आणलंय तर मी नाही म्हणू शकते, म्हणून मी खाते आता. सो ते त्याला पण कळेल, ज्याच्यासाठी मी पाळते तर त्यालाही कळेल की नाही, त्यामुळे ठीक आहे आज खाते असं. बरं, घरातून काय आणलंस? घरातून मी जनरली कधी कधी आणते, कारण की आमच्या बाई सकाळच्या कधी कधी येतात, तर कधी कधी आणणं होतं, कधी कधी उसळी किंवा काय. पण असं हेक्टिक असल्यामुळे मला काही आणता येत नाही घरून, किंवा वेळ घेऊन काहीतरी केलंच आहे असं छान असंही होत नाही. पण आणीन काहीतरी, असा एक रिकामा वेळ मिळाला की आणीन. काय बनवशील? मी भरीत चांगलं करते वांग्याचं, तरी ते आणीन. किंवा चिकनही चांगलं करते मी. सो असं वेळ खूप मिळाला आणि मजा आली की आज करूच या सगळ्यांसाठी, तर मी आणीन. नक्कीच. मला एक गोष्ट सांग, खेकड्यासारखं सेटवर कोण आहे? कोण नाहीये. छान आहे, खरंच छान आहे. पुरणपोळीसारखं गोड कोण? सीताई आहे.
झालं ना, ती खेकडा खाते ना, त्यावेळी ती एवढी रमली आहे त्याच्यामध्ये की तिला काही सुचतच नाही. खरं आहे, कारण की त्याने मला अगदी सकाळी सकाळी आणून दिला आणि माझ्या लक्षातही नाही बघा तू म्हणतेस तेव्हा, पण मी मनापासून खाते जरा खेकडा. त्यावेळी तिला काही सुचत नाहीये बोलायचं, फक्त कॉन्सन्ट्रेट ऑन खेकडा, बास, बाकी काही नाही. गुलाबजाम आणि खेकडा असं हे कॉम्बिनेशन कुठे बघितलंय, कोणी बघितलंय हे कॉम्बिनेशन? अरे ते गुलाब थोडं गोड लागतं जेवणानंतर खायला म्हणून तो होताच गुलाबजाम, पण खेकडाचं काही नाही करू शकत. खेकडा आणि गुलाबजाम म्हणजे पळूनच जावं माणसाने त्या. खेकडा पण पळून जाईल. बघता ना तुम्ही, मी शून्य प्रकारचं डाएट करते, ह्याच्यावरनं कळेल ना. म्हणजे तुला डाएट वगैरे असं काही हेच आहे, असं काही नाही मला. मी कधी केलंच नाही डाएट, किंवा मला तेच कोणी सांगितलं की तुला हेच खावं लागेल ना. मी करेक्ट उलट काही नाही. बरं, लवकरात लवकर त्यामुळे सेटवर तू छानसं चिकन बनवणार, घरून आणणारच की इथे बनवून? इथे वगैरे नाही बनवणार, इथे किचन आहे खरं तर, पण मी घरून बनवून आणेन काहीतरी असं वेळ मिळाला तर. तुला माहितीये शालव छानशी बिर्याणी बनवतो. तो शाळा कधी आणेल, तो इथे बनवणार आहे, त्याने प्लॅन केलेला पण आहे. बघूया ना कधी बनवते, माझी इथं वाट बघते. सध्या तिला सुचत नाहीये काही बोलावं, त्यामुळे मी त्रासही देणार नाही. बिचारी खेकडा खाते मंगळवारच्या दिवशी, मेन्शन दिस स्पेशली. त्यामुळे गणपती बाप्पा सॉरी आहे, एक दिवसासाठी तू मला माफ करू शकतो, एक दिवसासाठी खाऊ शकतेस तू आणि एन्जॉय कर. सध्या तुला जास्त त्रास देत नाहीये तुला.